नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे पनीरची भुर्जी. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पनीरची भुर्जी बनवण्यासाठी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीरला अशा प्रकारे हाताने बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर यामध्ये थोडी मोहरी टाकायची, थोडं जिरं टाकायचं, एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा 2 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचा. 2 मिनिट मी कांदा तेलामध्ये छान परतून घेतलेला. बारीक वाटून घेतलेला अद्रक आणि लसण टाकून घ्यायचा. लसण आणि अद्रक तेलामध्ये काही सेकंद छान परतून घ्यायचा. आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. काही सेकंद टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा. आता यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची. एक चम्मच मीठ टाकायचं आणि भाज्या छान परतून घ्यायच्या. मीठ टाकल्यामुळे भाज्या लवकर शिजतात. झाकण ठेवून भाज्या 2 ते 3 मिनिट छान कुक करून घ्यायच्या. भाज्या थोड्या मऊ झालेल्या आहे. आता यामध्ये लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा, 1 चम्मच धना पावडर टाकायचं, अर्धा चम्मच जिरं पावडर टाकायचं. सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 चम्मच पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यामुळं मसाला करपणार नाही आणि भाज्या पण व्यवस्थित कुक होतील. झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाला छान शिजवून घ्यायचा. 2 मिनिट मी झाकण ठेवून मसाला शिजवून घेतलेला. मसाला छान शिजलेला आहे. तेल पण सेपरेट झालेलं. आता मसाल्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं. 250 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे. पनीर मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि लहान मुलांना चपातीमध्ये रोल करून पण देऊ शकता. लहान मुले खूप आवडीने खातील. आता झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घ्यायची. तयार झालेली आहे पनीरची भुर्जी. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण कराल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.